सर्व सेवकांना प्रेज द लॉर्ड सलाम. आज पुन्हा एक वार त्या पवित्र देवाने तुमच्या सर्वांसमवेत लाईव्ह येण्यासाठी सुंदर संधी दिली. आज जेही झूमच्या माध्यमातून आज हा विषय पाहत आहेत, नक्कीच तो आपणा सर्वांच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण राहणार आहे. आणि म्हणून मागच्या दशकापेक्षा अधिक काळापासून मी सेवा कार्यामध्ये विशेष करून सेवकांसाठी काम करत आहे. शिष्यत्व या माध्यमातून अनेक शिष्यांसाठी काम करत आहे. त्याचप्रकारे पवित्र शास्त्रामध्ये अधिकाधिक मंडळ्या वाढल्या जाव्या, रोपण व्हाव्या, यावर ज्या प्रकारे दैवाप कृपा पुरवत आहे त्यानुसार अनेक जे सेवक माझ्या समवेत आहेत त्यांना देवाच्या आत्म्याकरवी बोध करण्याचा, मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याद्वारे अनेकांचं जीवन प्रभू आशीर्वादाचं कारण करत आहे. आज आम्ही पाहतो सेवकांची संख्या आम्हाला सर्वत्र अधिक वाढल्यासारखी दिसते. खेडेपाडे असतील, शहर असतील, वेगवेगळ्या सभा असतील, वेगवेगळे कार्यक्रम असतील, सर्वत्र आम्हाला सेवकांची संख्या अधिक प्रमाणामध्ये वाढलेली दिसते. आनंदाची गोष्ट आहे. देवाचे सेवक वाढणं गरजेचं आहे. परंतु ज्या प्रकारे सेवकांची संख्यात्मक वाढ झाली त्यानुसार देवाचं राज्य किंवा शुभवर्तमान कार्य देखील त्याच प्रमाणामध्ये वाढायला पाहिजे. मंडळाचं रोपण देखील त्याच प्रमाणामध्ये अधिक वाढायला पाहिजे. परंतु सेवक जरी संख्यात्मक रीतीने वाढले असले परंतु प्रत्यक्षात मात्र देवाच्या राज्याची वाढ होताना आम्हाला दिसत नाही. मग यावर ज्यावेळेस आम्ही मनन करतो, ज्यावेळेस याच्याबद्दल आम्ही पाहतो, तर अनेक जे देवाच्या राज्यासाठी झटणारे, ते वाढव म्हणून काम करणारे संस्था असतील, सेवक असतील, मिशनरी असतील, या अनेकांना त्याचं दुःख झाल्याविना राहत नाही. आणि म्हणून ज्या प्रकारे सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या समयामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर जरीही हजारो लोक होते, त्यापैकी 12 शिष्य त्यांनी निवडले आणि त्या 12 शिष्यांनी आम्ही पाहतो जगाची उलथापालथ करून टाकली. या दिवसामध्ये अनेकांना प्रभावशाली वक्त्यांचं वचन ऐकायला आवडतं आणि अधिक लोक प्रभावशाली वक्त्यांचं ऐकायला पसंत करतात. परंतु आज आम्ही ज्यावेळेस अभ्यासात्मक गोष्टी अभ्यासतो ना, त्या आमच्या आध्यात्मिक जीवनाला कलाटणी देणाऱ्या ठरल्या जातात. आणि म्हणून आज मंडळ्यांना किंवा सेवकांना वचनाच्या शिक्षकाची गरज आहे, जेणेकरून ते देवाच्या राज्यासाठी अधिक लाभदायक ठरले वाचून राहणार. आणि म्हणून आज जर आम्ही पाहिलं तर अगोदर आपण विषय यावर पाहत होतो की संख्यात्मक रीतीने सेवकांची वाढ झाली, परंतु सेवा क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे वाढ व्हायला पाहिजे होती, शुभवर्तमान कार्यामध्ये ज्या प्रकारे वाढ व्हायला पाहिजे होती, मंडळ्या रोपणामध्ये ज्या प्रकारे वाढ व्हायला पाहिजे होती, नेतृत्व निर्माण होण्याच्या क्षमतेमध्ये ज्या प्रकारे वाढ व्हायला पाहिजे होती, ती तर दिसत नाही. आणि म्हणून काय नेमकं चुकतंय, काय अडचणी आहे, याची काही कारणं आज आम्ही समजून घेणार आहोत. आणि जर त्यामध्ये बदल झाला तर नक्कीच भविष्यातलं मंडळांचं चित्र, सेवा कार्याचं चित्र बदललेलं असेल, हे नक्कीच. आज जर आम्ही पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर अगोदर मी ज्या प्रकारे सांगितलं, प्रभू येशूने त्याच्या सेवा कार्यामध्ये हजारो लोक प्रभू बरोबर असायचे, परंतु त्यापैकी 12 जणांची त्याने प्रेषित म्हणून निवड केली
सेवा कार्याच्या काळामध्ये ते त्याच्याबरोबर राहिले, ते सहभागितेमध्ये होते, ते वाढले, घडले. आणि ज्यावेळेस त्यांचा कार्यकाळ समोर आला, त्यांनी जगाची उलथापालथ करून टाकली, कारण ते देवाच्या निवडीतले पात्र होते. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तिथं संख्यात्मक रीतीने भर न देता गुणात्मक गोष्टीवर भर दिली, आणि त्याचा परिणाम हा झाला, मुठभर लोकांनी जग हलवून सोडलं. आजही अनेक सेवक वर्ग, अनेक मंडळ्या देवाचं राज्य वाढण्यासाठी प्रार्थना करत आहेत. अनेक सेवक वर्ग सेवा कार्य वाढण्यासाठी पेरणी करत आहे. अनेक संस्था मंडळ्या वाढण्यासाठी पेरणी करत आहे. परंतु ज्या प्रकारे सेवा कार्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे ती वाढ आम्हाला दिसत नाही. मग नेमकं गणित कुठं चुकतंय? तर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये अनेक लोकांचे जीवन पाहू शकतो जे आम्हाला मार्गदर्शन करतात. मग आम्ही पाहतो संख्यात्मक रीतीने सेवकांची वाढ होत आहे, परंतु अनेकांच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो योग्य आध्यात्मिक पाचारण नाही आणि सखोल बायबलचं शिक्षण नाही. आता देवाचं कार्य आध्यात्मिक पाचारणावर अवलंबून असतं. ज्यांना देव त्याच्या सेवेसाठी निवडतो, तो त्यांना पाचारण देतो, त्यांना घडवतो, त्यांना अभिषेक देतो, आणि ज्यावेळेस तो त्यांना चालवतो, ज्यावेळेस ते सेवा क्षेत्रामध्ये जातात, त्यांचं कार्य देवाच्या राज्यासाठी एवढं प्रभावी राहतं की ते खूप फलदायी त्यांचं जीवन ठरलं जातं. आणि म्हणून आज जर आम्ही पाहिलं तर आमच्या संख्यात्मक रीतीने वाढ झालेल्या सेवकांमध्ये अधिक आम्ही सेवक पाहतो की ते अनेक जण पाचारणविना आहेत. सेवा कार्यामध्ये पाचारणविना सेवक येऊ शकतात, परंतु जर अभिषेक त्यांच्या जीवनामध्ये नसेल ना, तर त्यांचं जीवन सेवा कार्यामध्ये कधीही फलदायी ठरणार नाही. कारण सेवा कार्यामध्ये आम्हाला अभिषेकाची गरज असते, आणि देव त्यांना अभिषेक पुरवतो जे त्याच्या पाचारणासाठी, त्याच्या सेवेसाठी त्याने बोलवलेले आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो एलियाला परमेश्वराने अलिशाकडे पाठवलं, आणि एलिया नंतर अलिशा देवाच्या कार्यासाठी पुढारी पण करणारा होता. तो एलिया बरोबर गेला, आणि एलिया गेल्यानंतर देखील अलिशाने सामर्थ्य सेवा कार्य केलं, कारण ती सेवा परमेश्वराने त्याला दिलेली होती, ते पाचारण परमेश्वराने त्याला दिलेलं होतं, आणि त्यामुळे त्याच्या कार्यकाळामध्ये त्याचं सेवा कार्य एक आशीर्वादाचं कारण ठरलं. आणि म्हणून अनेकदा आम्ही मंडळामध्ये असणारे, सेवा कार्यामध्ये संख्यात्मक रीतीने दिसणारे अनेक सेवक असे पाहतो की त्यांना पाचारण नाही, परंतु सेवक म्हणून मिरवण्याची हौस आहे. काही काळापूर्वी एका दीक्षाविधी समारंभासाठी मी गेलो. मला बोलवण्यात आलं होतं, आणि जे बिशप त्या एका सेवकाची दीक्षा करणार होते, आणि त्यासाठी ते देखील त्या ठिकाणी आलेले होते. कार्यक्रमाच्या पुष्कळ वेळ अगोदर त्या स्थानामध्ये मी होतो, आणि ज्या व्यक्तीचा दीक्षा समारंभ होता तो व्यक्ती, त्याच्याबरोबर असणारा अजून एक व्यक्ती होता जो ड्रायव्हर होता. त्याला म्हटला, माझी दीक्षा होत आहे, तू ही घेतली तर काही अडचण नाही. त्यावर तो ड्रायव्हर म्हटला, पाळकसाहेब मला प्रार्थना येत नाही, पास्टर मला प्रार्थना येत नाही, मला काही येत नाही. त्या व्यक्तीने त्याला म्हटलं, काय होत नाही, तू घेऊन टाक. आणि त्याच्या आग्रहाखातर तो तिथं आला. त्या व्यतिरिक्त आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वरने मोशेला पाचारण दिलं, मोशेला बोलवलं, आणि मोशेला तो म्हणतो, तू माझ्या वतीने जा आणि इस्रायल लोकांशी बोल. परंतु इथं मोशे स्वतः न जाता तो म्हणतो, मी जड ओठाचा आहे, जड जिभेचा आहे. परंतु जो आहारोन तिथं होता तो म्हटला, हा उत्तम रीतीने करू शकतो.
आणि त्या मोशेच्या आग्रहाखातर आहारून तिथं आला. आहारोनाला परमेश्वराने घेतलं तिथं. परंतु ज्यावेळेस भविष्यामध्ये असा प्रसंग निर्माण झाला, ज्यावेळेस मोशे वर गेला पर्वतावर, इस्रायल लोक बेचैन झाले, त्याला जवळ पुष्कळ दिवस झाले, मोशे खाली येत नाही. आणि त्या काळामध्ये इस्रायल लोकांनी या आहारोनाला मार्गदर्शन केलं, काही चुकीच्या गोष्टी करायला लावल्या आणि ती चूक त्याने केली, त्याने चुकीच्या गोष्टी निर्माण केल्या आणि इस्रायल लोकांच्या विनाशास त्या कारणीभूत ठरल्या. अनेकदा संस्था अनेक सेवकांना सेवा कार्यामध्ये बोलवण्याचं काम करते, निवडण्याचं काम करते. आज सेवक मिळत नसल्या कारणाने कोणालाही ते सेवा कार्यामध्ये घेतात. परंतु त्याचा परिणाम हा होतो, ते देवाच्या राज्यासाठी लाभदायक न ठरता अनेकदा दुखणे किंवा काही प्रॉब्लेम वाढवून ठेवण्यासाठी कारणीभूत ठरले जातात. आणि म्हणून आत्मिक पुढारी पण त्यांच्यामध्ये नाही, पाचारण त्यांच्यामध्ये नाही, परंतु नात्यात आहे म्हणून सेवा कार्यामध्ये घेतलेले देखील अनेक आहे. त्या व्यतिरिक्त काही आईबापांची इच्छा असते म्हणून सेवा कार्यामध्ये आहे. काहींना नोकरी नाही, त्याच्यामुळे त्या ठिकाणी इथं आपल्या गरजा भागल्या जातात म्हणून ते सेवा कार्यामध्ये आहे. आणि अशी अनेक गोष्टी, अनेक कारण आहेत जेणेकरून संख्यात्मक रीतीने सेवकांची संख्या वाढली जाते, परंतु गुणात्मक रीतीने ते नसल्या कारणामुळे ते सेवा कार्यामध्ये फलदायी ठरत नाही आणि म्हणून देवाचं राज्य वाढलं जात नाही. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये संख्यात्मक रीतीवर भर देण्याऐवजी गुणात्मक गोष्टीवर परमेश्वराने भर दिलेला आहे. आणि म्हणून अनेक सेवक आहेत की ज्यांना परमेश्वराकडून पाचारण नाही, परंतु तरीही ते सेवा कार्यामध्ये आहेत. मग अशा सेवकांच्या जीवनाचं ज्यावेळेस आम्ही अवलोकन करतो, ते सेवा कार्यामध्ये राहतात, परंतु त्यांचं सेवा कार्य अधिक वाढलं जात नाही, फलदायी होत नाही, ते देवाच्या राज्यासाठी कुचकामी ठरतात. म्हणून पाचारण असायला पाहिजे, देवाचा अभिषेक जीवनात असायला पाहिजे. आणि ज्यावेळेस या गोष्टी असतील ना, तो सेवक देवाच्या राज्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरल्या वाचून राहणार. अजून एक दुसरी गोष्ट जर पाहिली तर पवित्र शास्त्राचं शिक्षण त्यांना असायला पाहिजे. आता अनेक मंडळामध्ये जे सेवक आहेत ते शिक्षणामध्ये अपूर्ण आहेत. अनेक पाळक केवळ वरवरच्या ज्ञानावर आधारित सेवा कार्य करतात, ज्यामुळे विश्वासणाऱ्यांचं जीवन बदलत नाही. आणि शिष्यत्वाचा अभाव, येशूने शिष्य बनवा असं सांगितलं, गर्दी जमवा असं नाही. जेव्हा शिष्य तयार होत नाही तेव्हा सुवार्तेचं कार्य एका व्यक्तीपुरतं मर्यादित राहतं आणि म्हणून ते सेवा कार्य वाढलं जात नाही. आणि म्हणून पहिली गोष्ट त्याला पाचारण पाहिजे. दुसरी गोष्ट वचनाचं शिक्षण चांगल्या प्रकारे त्याला मिळालेलं असायला पाहिजे. 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष पुरेसं नाही प्रियांनो. देवाचं सेवा कार्य करण्यासाठी आम्हाला सतत शिकत राहावं लागणार आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशूच्या समवेत हे शिष्य राहिले, ते घडले, वाढले, म्हणून त्यांचं जीवन देवाच्या राज्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरलं. मग काही जण पेत्राला समोर ठेवतील. पेत्र अडाणी होता, पेत्र निरक्षर होता, त्याने सेवा कार्य नाही केलं का? आता ज्यावेळेस पेत्राच्या जीवनाचं आम्ही अवलोकन करतो, जेव्हा पेत्राच्या जीवनाचा आम्ही अभ्यास करतो, तर पवित्र शास्त्रामध्ये पेत्राला प्रभू येशू ख्रिस्ता समवेत 3-3.5 वर्ष राहण्याची देवाने कृपा पुरवली. आणि तो त्या सर्व समर्थ परमेश्वराच्या सानिध्यामध्ये वाढला, घडला, जेणेकरून परमेश्वराने त्याचं जीवन एक आशीर्वादाचं कारण केलं. आणि म्हणून पेत्राच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं तर असं म्हटलं गेलंय, प्रथम ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेतला गेला आणि पवित्र आत्म्याची ओतणी प्रेषितावर झाली, आणि ज्यावेळेस या पेत्राने संदेश दिला, तो संदेश तो यहुदी लोकांना देत होता
आणि त्या संदेशामध्ये जर आम्ही त्याचा अभ्यास केला, एक अभ्यासपूर्ण असा संदेश आम्हाला तिथं दिसतो. आणि त्यामध्ये पेत्र हे का करू शकला, ती त्याची कुवत नव्हती, तर त्याला चालवणारा देवाचा आत्मा होता. म्हणून अडाणी व्यक्ती सेवा कार्य करू शकत नाही असं नाही, परंतु तो अडाणी व्यक्ती जर देवाच्या आत्म्याकरवी चालवला गेला, तो देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालला, तर नक्कीच त्याचं जीवन पेत्रा समान परमेश्वर सेवा कार्यामध्ये उपयोगात आणील आणि त्याचं सेवा कार्य फलदायी झाल्यावाचून राहणार नाही. त्या पेत्राने संदेश दिला, त्या संदेशाकरवी अनेकांच्या अंतःकरणाला चुटपुट लागली आणि त्या माध्यमातून ज्या लोकांनी पश्चाताप केला आणि त्या दिवशी 3000 लोकांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, या मंडळीच्या इतिहासातलं खूप मोठं उदाहरण आहे. हे घडलं त्याच कारणीभूत पेत्रामध्ये असणारा देवाच्या आत्म्याद्वारे चालवलं जाणं आहे. आणि म्हणून सेवा कार्य आपल्या बुद्धिमत्तेने होत नाही. देवाचा आत्मा ज्यावेळेस आम्हाला चालवतो त्यावेळेस देव आमच्या जीवनाचा अलौकिक उपयोग करतो. हा पेत्र देवाच्या अभिषेकाने भरलेला होता आणि ज्यावेळेस तो मंदिरासमोरून मंदिराजवळ होता, त्या ठिकाणी जन्मापासून लंगड्या भिकाऱ्याचं जीवन आम्हाला दिसतं. तो पेत्र त्याला म्हणतो, माझ्याकडे सोनं रूप काही नाही, परंतु जे आहे ते तुला देतो. येशू ख्रिस्ताच्या नावाने उठाने चालू लाग. तत्क्षणी या पेत्राच्या द्वारे परमेश्वराने त्या व्यक्तीच्या जीवनात काम केलं आणि तो व्यक्ती चालायला लागला. असंख्य लोकांनी विश्वास ठेवला देवाच्या कार्यावर. म्हणून आमच्या जीवनामध्ये जेव्हा देवाचा आत्मा आम्हाला चालवतो आणि त्या अभिषेकामध्ये जेव्हा चिन्ह आणि चमत्कार घडतात ना, परमेश्वर अनेकांना आपल्याकडे आकर्षून घेतो आणि त्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर अलौकिक काम करतो. म्हणून आमचं देवाच्या आत्म्याकरवी चालवलं जाणं गरजेचं आहे. हाच पेत्र ज्यावेळेस एनेसच्या घरी जातो, 8 वर्षापासून अंथरुणाला खेळलेला एनेस, त्याला तो म्हणतो, एनेस उठ आणि आपलं अंथरुण नीट कर. पक्षघाताने जर्जर असणारा मनुष्य उठला आणि त्याने आपलं अंथरुण नीट केलं, कारण आरोग्याचं सामर्थ्य त्याच्या जीवनामध्ये कार्य करतं. हाच पेत्र ज्यावेळेस तबितेच्या घरी गेला आणि त्या ठिकाणी मेलेल्या तबितेला पेत्र म्हणतो, तबिते उठ. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं, तबिता एका क्षणात उठून बसली, कारण देवाचा आत्म्या करवी पेत्र चालवला जात होता आणि तो पवित्र आत्म्याचा अभिषेक अलौकिक काम करत होता. म्हणून पेत्रा करवी परमेश्वराने अलौकिक काम केलं. याच पेत्राच्या सावलीमध्ये देखील लोक बरे होत होते, कारण अभिषेक आहे. म्हणून 2 गोष्टी जीवनात असायला पाहिजे. त्यापैकी पहिली पाचारण आम्हाला असायला पाहिजे, पेत्राला देवाने बोलवलं. आणि दुसरी गोष्ट ही पवित्र आत्म्याचा अलौकिक अभिषेक आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे, जेणेकरून आमचं सेवा कार्य अधिक आशीर्वादाचं कारण ठरेल. या पेत्राच्या सावलीमध्ये लोक बरे होत असे. पेत्राचं सेवा कार्य अलौकिक आहे आणि म्हणून अडाणी असताना देखील त्याने अद्भुत काम केलं. त्याचं कारण हे देवाचा आत्मा त्याला चालवत होता. म्हणून आज सेवक अडाणी असतील, परंतु जर आत्मा चालवत आहे तर आनंदाची गोष्ट, ते सेवा कार्य फलदायी असेल. परंतु आत्मा जर चालवत नसेल ना, ते सेवा कार्य कदापि फलदायी होणार नाही. म्हणून आम्ही आमच्या पाचारणाचा विचार करणं गरजेचं आहे. काय मला पाचारण आहे, काय देवाचा अभिषेक माझ्या जीवनामध्ये आहे का? अभिषेकाविना आम्ही सेवा कार्य कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची गरज आहे. जेव्हा अभिषेक येईल, आमचं सेवा कार्य अलौकिक राहिल्या वाचून राहणार नाही. दुसरी गोष्ट, प्रेषित पौलाचं जीवन. प्रेषितांचे कृत्य अध्याय 9 मध्ये प्रभू येशूने शौलाला दर्शन दिलं, त्याला पाचारण दिलं. आणि प्रेषित 22 मध्ये हा प्रेषित पौल आपल्या जीवनाबद्दल मार्गदर्शन करतो, संबोधन करतो आणि तो म्हणतो, मी गमलिएलच्या पायाजवळ बसून शिक्षण घेतलेलं आहे आणि सर्व गोष्टीचं शिक्षण मला कडकडीत रीतीने मिळालं. त्याचा परिणाम हा झाला, पेत्राने 3 सुवार्तेच्या फेऱ्या काढल्या. यरुसलेमेपासून इल्लुरिकमापर्यंत त्याने शुभवर्तमान पूर्णपणे सांगितलं. यरुसलेमेपासून रोमपर्यंत शुभवर्तमान घेऊन गेला.
जिकडं गेला तिकडं असंख्य मंडळ्या रोपण झाल्या, अनेक ठिकाणी त्याने वडिलांची नेमणूक केली, अनेक ठिकाणी सेवक उभे राहिले, अनेक ठिकाणी मंडळ्या रोपण झाल्या आणि जिकडं जिकडं तो गेला अलौकिक रीतीने परमेश्वराने त्याला उपयोगात आणलं. त्याचं कारण हे वचनाचं उत्तम शिक्षण प्रेषित पौलाच्या जीवनामध्ये होतं आणि म्हणून त्याचं जीवन देवाच्या कार्यासाठी अतिशय आशीर्वादाचं कारण ठरलं. म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो त्याच्या जीवनाकरवी त्याने मंडळ्यांना एकंदरीत 13 पत्र लिहिले. त्याच पत्रावर आज जगभरातल्या मंडळ्या चालत आहे. का? कारण प्रेषित पौलाच्या जीवनामध्ये शिक्षण होतं आणि पवित्र आत्मा देखील त्याला चालवत असल्या कारणाने देवाच्या राज्यासाठी तो आशीर्वादाचं कारण ठरला आणि त्याच्याबद्दल म्हटलं गेलंय ज्यांनी जगाची उलथापालथ केली ते इथंही आले आहे. म्हणून जर आमच्या सेवकांमध्ये पाचारण नसेल, जर आमच्या सेवकामध्ये पवित्र आत्म्याचा अभिषेक नसेल, तर ते हजारोंच्या संख्येने जरी असले तरी ते सेवा कार्यासाठी कधीच लाभदायक ठरणार नाही. म्हणून आपल्या जीवनाचं विशेष करून आम्ही अवलोकन करायला पाहिजे. जर पाचारण आहे तर सेवा कार्यामध्ये त्या व्यक्तीचं जीवन फलदायी ठरेल, नाहीतर त्याचं जीवन निष्क्रिय ठरेल प्रियांनो. म्हणून आज मंडळांमध्ये, आज सेवा कार्यामध्ये सेवकांची संख्या अधिक आहे, परंतु त्यांच्यामध्ये पाचारण नसल्या कारणाने, त्यांच्यामध्ये अभिषेक नसल्या कारणाने, त्यांच्या जीवनामध्ये वचनाच्या शिक्षणाचा अभाव असल्या कारणाने त्यांचं जीवन फलदायी होत नाही. म्हणून पहिला गुण, संख्यात्मक रीतीने भर देण्याऐवजी गुणात्मक रीतीने जे सेवक आहेत त्यांची जर आपण वाढ केली तर नक्कीच देवाच्या राज्याची वाढ अधिक झाल्या वाचून राहणार नाही. दुसरी गोष्ट जर आम्ही पाहिली तर पूर्वीच्या काळामध्ये सुवार्ता त्याचा केंद्रबिंदू वेगळा होता, परंतु आत्ताच्या काळामध्ये सुवार्तेचा केंद्रबिंदू बदलला गेलाय. दुसरा मुद्दा आम्ही पाहत आहोत, सुवार्तेचा केंद्रबिंदू काय झाला? बदलला गेला. देवाच्या राज्याचा विस्तार होण्यासाठी येशू ख्रिस्ताचे क्रूसावरील मरण आणि पुनरुत्थान हा सुवार्तेचा मुख्य केंद्रबिंदू होता. परंतु आज जर आम्ही पाहिलं तर भरमसाठ प्रमाणामध्ये भविष्यवक्ते निर्माण झालेले आहेत आणि मंडळीचा अधिक कल आपलं भविष्य जाणण्याकडे आहे. पूर्वीच्या काळी भविष्यवक्ते होते, परंतु ते भविष्यवक्ते त्यांना पाप दाखवत होते. ते भविष्यवक्ते त्यांना येणाऱ्या न्यायाविषयी नेहमी जागृत करत होते, जाणीव करून देत होते. ते भविष्यवक्ते त्यांना पश्चातापासाठी उपदेश करत होते. परंतु आत्ताच्या काळामध्ये सुवार्तेचा केंद्रबिंदू बदलल्यामुळे भरभराटीचं शुभवर्तमान मंडळामध्ये आलं. प्रार्थना सभा असतील, मोठमोठे सेमिनार असतील, काही असो, त्या ठिकाणी प्रॉस्पेरिटी गॉस्पल मोठ्या प्रमाणामध्ये शेअर केलं जातं आणि त्यामुळे अनेक सेवक केवळ आशीर्वाद, पैसा, आरोग्याबद्दल बोलतात आणि यामुळे स्वार्थी लोक देवाकडे केवळ स्वार्थासाठी येतात आणि त्यांचं जीवन देवाच्या राज्यासाठी समर्पित नसतं. मग आरोग्यासाठी खेड्यापाड्यापासून लोक वेगवेगळ्या शहराकडे धावतात, त्यानंतर पंजाबपर्यंत जातात, वेगवेगळ्या शहराकडे जातात, त्यांना आरोग्य हवं असतं. परंतु देवाची उपस्थिती सर्वत्र आहे आणि देव कुठेही आम्हाला आरोग्य देऊ शकतो, परंतु वचनाचा अभाव असल्या कारणामुळे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या लोकांमध्ये पश्चातापाचा अभाव, त्याच प्रकारे मंडळीमध्ये सातत्याने प्रॉस्पेरिटी गॉस्पल, भरभराटीचं शुभवर्तमान
हे गाजवलं गेल्यामुळे त्यांचे जीवन जगिकतेकडे अधिक वाढले जातात. आत्मिकता त्यांच्यातली संपली जाते. आणि जिथं जगिकता वाढली जाते, जिथं पश्चाताप नाही, जिथं शिष्यत्व नाही, तिथं देवाचं राज्य कसं वाढणार आहे? आणि म्हणून जो प्रारंभिक सुवार्थेचा केंद्रबिंदू होता, जो देवाच्या राज्याच्या विस्ताराचं कारण ठरला, ते म्हणजे प्रभू येशूचं क्रूसावरील मरण आणि पुनरुत्थानाचा संदेश. प्रेषित पौल म्हणतो, आम्ही वधस्तंभावरचा ख्रिस्त गाजवतो. अनेकांनी मंडळांमध्ये ह्या गोष्टी बोलणं टाळून टाकलेलं आहे. सभासदाचे मन दुखवले जातील, पापाबद्दल बोलणं टाकून दिलेलं आहे. आणि ज्यामुळे भरभराटीचं शुभवर्तमान मंडळांना भरकटवण्याचं काम करत आहे. मंडळांना आत्मिकतेमध्ये वाढवण्याऐवजी जगतेमध्ये वाढवण्याचं काम करत आहे. आत्ताच्या काळामध्ये तुम्ही असंख्य सेवक सोशल मीडियावर पाहताल, त्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. त्यांचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले, त्यांचे टायटल जर तुम्ही पाहिले, तर संपूर्ण टाइमलाईन त्यांची चेक करा, त्यामध्ये तुम्हाला भरभराटीचं शुभवर्तमान अधिक आढळेल. पाप दाखवणं, चुका दाखवणं, वधस्तंभ गाजवणं, पश्चाताप करायला बोलणं, या गोष्टी दूर झालेल्या आहेत. आणि त्याचा परिणाम हा झाला की मंडळांमध्ये कुचकामी वचन गेल्यामुळे, निसत्व आणणं गेल्यामुळे संख्यात्मक रीतीने मंडळांची जरी वाढ झाली ना, ते काही कामाचे नाहीत. का? कारण ते जगिकतेमध्ये वाढलेले आहेत. आणि जिथं जगिकता आहे, ती मंडळी देवाच्या राज्यासाठी कार्य करणारी ठरत नाही. म्हणून संख्यात्मक रीतीने मंडळी किती मोठी आहे याच्यावर देवाचं राज्य कधीच ठरलं जात नाही, देवाचं कार्य कधीच ठरलं जात नाही. तर गुणात्मक रीतीने जर ती मंडळी वचनाच्या शिक्षणामध्ये मुळवलेली असेल, जर त्या मंडळीमध्ये वचनाचे शिक्षक अधिक असेल, वचनाचं शिक्षण त्यांना उत्तम रीतीने दिलं जाईल, त्यावेळेस ती मंडळी आशीर्वादाचं कारण ठरलं, देवाचं राज्य वाढेल. परंतु जे सेवक वर्ग प्रॉस्परिटी गॉस्पल शेअर अधिक केलं जात आहे, लोकांचा ओढा त्यांच्याकडे आहे, आणि म्हणून ते जगिकतेमध्ये वाढत आहे. आणि शिष्यत्व नसल्यामुळे, नेतृत्व उभारलं जात नसल्यामुळे इतके सेवक असून देखील ते कुचकामी ठरत आहे. जरी आम्हाला ते स्टेजवर मोठमोठे भाषणं देत असले, जरी ते आम्हाला ऊर्जा क्षणिक निर्माण करणारे असले, परंतु ते संजीवन उभारण्यासाठी कॅपेबल नाहीत. आणि म्हणून आम्हाला सुवार्तेचा केंद्रबिंदू जो आज बदलला गेलाय, त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि खरी शुभवर्तमान, खरी सुवार्ता, खरं वचन मंडळामध्ये जर आम्ही गाजवलं, तर नक्कीच भविष्यामध्ये चित्र बदललेलं असल्यापासून राहणार नाही. म्हणून पहिली गोष्ट, संख्यात्मक रीतीने नको, तर गुणात्मक रीतीने असणारी पुढारी लीडरशिप आमच्यामध्ये असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, मंडळांमध्ये जे शुभवर्तमान अगोदर गाजवलं जायचं, तो केंद्रबिंदू हटून आज भरभराटीचं शुभवर्तमान आलंय. आम्ही पहिल्या प्रेषितीय कार्यपद्धतीनुसार शुभवर्तमान जर गाजवलं, तर मंडळाची अधिक वाढ झाल्यावाचून राहणार नाही. परंतु जर भरभराटीचं शुभवर्तमान मंडळामध्ये वाढलं, तर जगिकता आणि आरोग्य या व्यतिरिक्त दुसरं काही त्या ठिकाणी असणार नाही. ते देवाच्या राज्यासाठी लाभदायक ठरणार नाही. जरी ते संख्यात्मक रीतीने आज आम्हाला जास्त दिसत असले, ते कुचकामे आहे, छळामध्ये, त्रासामध्ये ते टिकू शकत नाही, कारण ते वचनावर उभारले गेलेले नाही. आणि म्हणून यामुळे आम्ही पाहतो, संख्यात्मक रीतीने जरी सेवक वर्ग अधिक दिसले असले, परंतु ते गुणात्मक नसल्या कारणामुळे देवाचं राज्य वाढत नाही. तिसरी गोष्ट जर पाहिली, तर मंडळीतील गटबाजी आणि स्पर्धा. आज जर आम्ही पाहिलं, जेव्हा पाळकामध्ये एकी नसते, तेव्हा देवाच्या राज्याचा विस्तार खुंटला जातो. प्रभू येशू ख्रिस्तांनी म्हटलं की जर घरात फूट पडली, तर ते घर टिकणार नाही. जर घरात फूट पडली, तर ते घर टिकणार नाही. जर सेवकामध्ये फूट पडली, तर ते सेवाकार्य टिकणार नाही. आणि म्हणून सेवकांनी एकतेत असणं गरजेचं आहे. जर सेवक एकतेत नसतील, तर देवाच्या राज्याचा विस्तार थांबल्या वाचून राहणार नाही.
आणि म्हणून अनेक सेवक जे समर्पणाने काम करतात, ज्यांचा सेवेचा केंद्रबिंदू देवाचं राज्य वाढवणारा आहे, ते देवाच्या राज्यासाठी काम करतात. परंतु अनेक सेवक स्वतःचं नाव आणि स्वतःचं राज्य वाढवण्यासाठी झटतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी एकता राहत नाही आणि ही पडलेली फूट अनेकदा मंडळांच्या वाढीसाठी लाभदायक राहत नाही आणि त्या कारणाने अधिक सेवक स्वतःचं नाव वाढवण्यावर जर लागले तर कामकरी देवाच्या राज्यासाठी उपलब्ध कमी असतात. त्याचा प्रभाव देवाच्या राज्यामध्ये दिसतो. पूर्वीच्या काळामध्ये, प्रेषितीय काळामध्ये प्रेषित जरी 12 निवडले, त्या 12 प्रेषितांनी मंडळ्या घडवल्या, त्यांना वचनाच्या शिक्षणामध्ये वाढवलं आणि त्यांनी असं म्हटलं, येरुशलेम वचनाच्या शिक्षणाने भरून काढलं आणि त्याचा प्रभाव, त्याचा परिणाम हा झाला, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये देवाचं राज्य गेलं, शुभवर्तमान गेलं. म्हणून आजही आम्हाला प्रेषितीय कार्यपद्धतीनुसार चालायला पाहिजे. कोणत्या सेवकाचं नाव किती मोठं आहे, तो किती स्टेजवर सभा घेतो, किती लोकांना संबोधन करतो, ते देवाच्या राज्यासाठी लाभदायक ठरू शकत नाही. का? कारण त्यांचा फोकस जगिकतेवर आहे आणि जिथं घडवणूक येते तिथं शिष्यत्व असायला पाहिजे, नेतृत्व असायला पाहिजे. एक सक्षम नेतृत्व सक्षम पुढाऱ्यांना निर्माण करतं आणि जर ही सक्षमता तिथं नसल्या कारणाने देवाचं राज्य वाढलं जात नाही. त्यानंतर जर आम्ही चौथी गोष्ट पाहिली तर साक्ष आणि चारित्र्याचा अभाव. सेवकांचं साक्ष अतिशय महत्वाचे आहे, सेवकांचं चारित्र्य अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून सुवार्ता केवळ शब्दांनी नव्हे तर कृतीने आणि चारित्र्याच्या प्रभावाने ठरते. जेव्हा एखाद्या सेवकाचं, पाळकाचं वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवन वचनानुसार नसतं, तेव्हा बाहेरच्या जगावर, मंडळीवर, लोकांवर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि ते लोक सुवार्तेवर विश्वास ठेवण्याऐवजी पाळकाचं जीवन पाहून सुवार्तेपासून किंवा देवापासून दुरावले जातात. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आमची साक्ष उत्तम असायला पाहिजे. सेवक या नात्याने पवित्र दायित्व आमच्या चारित्र्यात असायला पाहिजे, आमचं चारित्र्य चांगलं असायला पाहिजे. आणि ज्यावेळेस साक्ष आणि चारित्र्य चांगलं असेल त्यावेळेस सेवक ज्या गोष्टी सांगतात त्यावर लोकांचा विश्वास बसतो, त्या गोष्टी ते ऐकतात, सुवार्ता स्वीकारतात आणि देवाचं राज्य वाढलं जातं. परंतु जेव्हा हे चारित्र्य चांगलं नसतं, जेव्हा साक्ष चांगली नसते, जेव्हा देवाच्या राज्यासाठी काम करणं नसतं, पोटा पाण्यासाठी असतं, ते सेवा कार्य देवाच्या राज्यासाठी लाभदायक ठरत नाही. आणि म्हणून संख्यात्मक रीतीने असे हजारोही सेवक असले ते देवाच्या राज्यासाठी फलदायी काम करू शकत नाही आणि म्हणून देवाच्या राज्याची वाढ खुंटली जाते. म्हणून आज आम्हाला अशा सेवकांची गरज आहे जे देवाच्या वचनानुसार चालणारे असतील, जे गुणात्मक गोष्टीवर भर देतील, जे देवाच्या आत्म्याकरवी चालवले जातील, ज्यांच्या जीवनामध्ये देवाच्या आत्म्याचा अभिषेक असेल, ज्यांच्या जीवनामध्ये देवाच्या वचनाचं उत्तम शिक्षण असेल, जे एकमेकाला संगती घेऊन चालणारे असतील, ज्यांचं चारित्र्य चांगलं असेल, ज्यांची साक्ष चांगली असेल, ज्यांच्या जीवनाचा उद्देश देवाचं राज्य वाढवणारा असेल आणि असे सेवक जर भेटले तर नक्कीच त्या ठिकाणी हे देवाच्या राज्यासाठी लाभदायक ठरल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून पाचवी गोष्ट जर आम्ही पाहिली तर मानवी युक्त्यावर भर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याऐवजी. अनेकदा देवाच्या राज्याचं कार्य मानवी बुद्धीने होत नाही तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने होतं. म्हणून आम्ही नेहमी देवाच्या सामर्थ्यावर विसंबून राहणं गरजेचं आहे, देवाच्या अभिषेकामध्ये चालणं अतिशय गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही अभिषेकात चालू, देवाचा आत्मा आम्हाला चालवेल ना,
त्यावेळेस अंधकाराच्या शक्तीवर परमेश्वर आम्हाला विजय दिल्या वाचून राहणार नाही. आणि त्यावेळेस ज्या ठिकाणी आम्ही पाऊल ठेवू ना, त्या जागेवर ख्रिस्ताचा वधस्तंभ उभारल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून जेव्हा या गोष्टी आमच्या जीवनात असतात ना, त्यावेळेस देवाचं राज्य अधिक वाढल्या वाचून राहत नाही. आणि म्हणून आज गल्ली घोळामध्ये मंडळ्या उभारल्या गेल्यात. सेवक संख्यात्मक रीतीने पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये आहे. संजीवन सभा झालं, प्रशिक्षण सभा झालं, वेगवेगळ्या सभा देखील मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. परंतु जर या गोष्टी ज्या बायबलनुसार सांगितलेल्या त्यांच्या जीवनामध्ये नसतील ना, तर ते सेवक फक्त संख्यात्मक रीतीने वाढत राहतील, परंतु त्याच्याद्वारे देवाचं राज्य वाढणार नाही. आणि म्हणून जे देवाच्या आत्म्याकरवी चालणारे लोक आहेत, ज्यांना देवाचं राज्य वाढलेलं पाहायचं आहे, त्यांनी या दिवसामध्ये गुणात्मक सेवक सेवा कार्यामध्ये पाठवण्यासाठी झटायला पाहिजे. ज्या संस्था सेवकांना त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी बोलवतात, ते गुणात्मक सेवक असतील तर ते सेवा कार्य आशीर्वादाचं कारण ठरेल. नाहीतर त्या ठिकाणी केवळ संख्यात्मक रीतीने झालेली वाढ ही देवाच्या राज्यासाठी लाभदायक ठरणार नाही. म्हणून विशेष करून या दिवसामध्ये आपल्या जीवनाचं अवलोकन करा. ज्या गोष्टीमध्ये गरज आहे तिथं आपल्या जीवनात बदल करा आणि देवाच्या आत्म्याकरवी चाला. देवबाप आपणा सर्वांचा त्याच्या कार्यासाठी उपयोग करून घेऊ. प्रेज लॉर्ड.